संपूर्ण विश्व एका ऊर्जा नियमावर चालतं. आपण काय विचार करतो, कसा भाव अनुभवतो, कशी भाषा वापरतो, हे सर्व विशिष्ट तरंग विश्वात पसरवतं. आणि हे तरंग परत आपल्याकडे तसंच आकर्षण घेऊन येतात. म्हणूनच सकारात्मक ऊर्जा दिली तर सकारात्मक अनुभव येतात आणि नकारात्मक तरंग दिले तर नकारात्मक परिणाम आपल्याकडे परत येतात. आपले विचार आपल्या आयुष्याचे पहिले निर्माते असतात. तुम्ही जर रोज म्हणत असाल, माझं जीवन कठीण आहे, माझ्यापासून काही होणार नाही, मी दुर्दैवी आहे, तर विश्व त्या तरंगांना सत्य बनवतं. कारण तुमचं मन ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतं त्या गोष्टी तुमच्याकडे आकृष्ट होतात. हे विज्ञानही सिद्ध करतं. मन जिथे केंद्रित असतं, ऊर्जा तिथे काम करते. म्हणून आपण काळजीपूर्वक विचार करायला हवे. सकारात्मक विचार म्हणजे स्वतःला खोटं समजावणं नाही, तर स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवणं आहे. मी सक्षम आहे, मी मार्ग शोधू शकतो, विश्व माझ्या सोबत आहे. अशा विचारांमुळे मनाचं कंपनमान वाढतो आणि त्याच लहरींच्या गोष्टी आपल्या आयुष्यात येतात. भावना ही ऊर्जा आहेत. प्रेम, शांती, कृतज्ञता यांच्या तरंगांमध्ये खूप ताकद असते. ज्यांच्या मनात प्रेम असतं त्यांची परिस्थिती स्वतःच सुधारायला सुरुवात करते. कृतज्ञतेची भावना आहे तिथे नैसर्गिक समृद्धी येते. कारण सकारात्मक भावना सकारात्मक वास्तव निर्माण करतात. नकारात्मक विचार आणि ऊर्जा मनाला थकवतात, ते शरीरालाही कमकुवत करतात. असुरक्षितता, भीती, राग, जळफळाट या सगळ्यांमुळे ऊर्जा बंद होते आणि आयुष्य अवघड वाटायला लागतं. त्यामुळे मनातील नकारात्मकता हळूहळू सोडत जाणं आवश्यक आहे. शेवटी तुमची ऊर्जा तुमचं भविष्य ठरवते. विचार बदलले की कंपन बदलेल, कंपन बदलला की अनुभव बदलतील आणि अनुभव बदलले की संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. ऊर्जा हे तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. ते शहाणपणाने वापरा.